ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज आपल्याला प्रत्येकाला काय मिळाले? मनुष्यजन्म, दुर्लभ मनुष्यजन्म. आणि हा दुर्लभ मनुष्यजन्म याचं जर म्हटलं तर याचं आयुष्य किती? 100 वर्षाचं. आता याच्यामध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण आणि निम्म आयुष्य काय झोपेत जातं. आणि मग याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे 6 विकार आहेत. आणि मग ह्या लोभापोटी आज महिला माझ्या नवऱ्याला आयुष्य मिळावा, माझ्या नवऱ्याला मंत्रिपद मिळावा, मला मुलं व्हावा, आणि ह्या आशापोटी बाबा लोकांकडे जातात. आणि बाबा आज कोट्याधीश झालेत. आसाराम बापू, राम रहीम आणि आता खरात. आता या विज्ञान युगामध्ये आज आपण जर म्हणायला गेलं तर महिला विकास झालेला आहे असं म्हणतो. पण महिला जी अध्यक्ष आहे तीच या बाबाकडे गेलेली. आणि मग आपण किती मागं गेलेलो आहे. आणि मग जर हे 6 विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे माणसाला संपून टाकतात. आणि हे जाण्याकरता माणसानं काय करायला पाहिजे? मरणाचे स्मरण करावे. बघा, एकनाथ महाराजांका एक दिवस एक माणूस गेला, म्हणून तुम्ही अगदी आनंदित असतात आणि तुमच्या घरात कलह नाही, भानगड नाही, काही नाही, काही नाही, असं का होतं? तर मग मग तुम्ही देवाला विचारा म्हण. बरं म्हण, मग मी देवाला विचारील. तो दुसऱ्या दिवशी आला. देव काय म्हणला? देव काय बा तू सोमवारी मारणार आहे म्हण. त्याला मग ज्या वेळेला तो गेला आणि त्याने 8 दिवस कोणाशी भांडणच केलं नाही, काय मारायचे, मरणाचे स्मरण करावे. मग तो 8 दिवसानं आला. का हो तुम्ही म्हणले होते मी तर मेलो नाही. तो 8 दिवस काय केलं? मरणाचे स्मरण करावे. मग आम्हाला तेच कळलेलं आहे बघा, आपल्याला दुर्लभ ध्येय आहे. आणि मग आपण भगवंताचं चिंतन करा, आनंदी राहा, समाधानी राहा. सुख येवो, दुःख येवो, संकट येवो, हाय तसं राहा. ठेविले आनंद ते तैसेचे राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्योग दुःखाचे केवळ. भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळावा म्हणून सत्कर्म करा, चांगलं राहा, चांगलं वागा आणि या जन्माचं आपण सार्थक करून घ्या. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय वैद्यनाथ.